इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 29 तारखेला मराठा आरक्षणाचं आंदोलनाचं बेमुदत उपोषण जे आझाद मैदानावर चालू झालं, गेले 2-2.5 वर्ष, तत्पूर्वी 10 वर्ष मराठा शांती मोर्चे चालू होते. शिस्तबद्ध, वाखाणण्याजोगे होते. कुठलीही औपचारिकता, अनियमितता आणि अशांतता न घडवता शांतिप्रिय मोर्चे झाले, मुंबईपर्यंत आले. परंतु मराठा आरक्षणबाबत, सकल मराठाबाबत जे मराठेचे मुख्य नेते होते, माजी न्यायमूर्ती वळसे पाटील, खेडेकर, विनोद पाटील का कोण, दिनेश पाटीलचे ते आहेत, ते सर्व मुंबईमधील, कोकणातील, विदर्भातील, मराठवाड्यातील जे जुने जाणते नेते होते, ते या मोर्चामध्ये त्या काळी सहभागी होते. इवन दो आधीच्या 2014 पासूनचे जे काही सरकार आलं, 10 वर्ष, यांच्या कालावधीत हे मोर्चे मराठा आरक्षणाचे घडले. तत्पूर्व जवळजवळ 1960 स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यापासून महाराष्ट्राचे अद्यापपर्यंत 12 मुख्यमंत्री, 12वे आत्ता जे देवेंद्र फडणवीस झाले, होत आले. परंतु आधीचे जेवढे मुख्यमंत्री होते ते सगळे विदर्भ, मराठा, नागपूर, एका दुसरे कोकण, एका दुसरं मुंबई होऊन गेले. मराठा होते, CKP ब्राह्मण होते, काही CKP होते, काही ब्राह्मण होते, काही मराठे होते. ह्याच्यामध्ये मुख्यत्व म्हणजे शरद पवार साहेब, जे राजकारणातील पितामह म्हणवलं जातं. जेव्हा 93ला बॉम्बस्फोट झाला मुंबईमध्ये, तेव्हा मुख्यमंत्री पदाची सूत्र शरद पवारने हातात घेतली. जेव्हा ते केंद्रामध्ये संरक्षण मंत्री होते, महाराष्ट्रात येऊन काँग्रेसच्या आधारावर आदेशानुसार तत्काळ मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली आणि जे काही भडकाव होता बॉम्बस्फोटचा, तो शमला, विरळ झाला. तदनंतर 2011मध्ये बॉम्बस्फोट घडले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते ना. गेटवे ऑफ इंडिया, कामा हॉस्पिटल, VT स्टेशन, नरीम पॉईंट सगळीकडे घडले. त्यापूर्वी मुलुंड रेल्वे ट्रेनमधील बॉम्बस्फोट मुलुंड स्टेशनमध्ये घडला. असे असंख्य मालिका चालू होत्या, त्या काही मालिका चालू होत्या. परंतु महाराष्ट्र सरकार, त्यावेळचे जे मुख्यमंत्री होते, जे गृहमंत्री होते, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला, सावरला. केंद्रामध्ये सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते, केंद्रामध्ये सावरला, महाराष्ट्र सावरला. परंतु या सर्व गोष्टीतून महाराष्ट्र स्थिर स्थावर झाला, होत आला, आर्थिक प्रबळ झाला, सक्षम झाला, होत गेला. भले मुंबईवर किती आक्रमणं झाली, परत अतिरेक्यांची झाली, पाकिस्तानवालेल्या अतिरेक्यांचे अतिरेक हमले झाले. परंतु महाराष्ट्र कुठल्याही बाबतीत डगमगला नाही. जो 1960 साली संयुक्त महाराष्ट्र घडवताना जो लढा झाला, जे 105 हुतात्म्यांनी हुतात्मा दिलं, गुजरातला वेगळं केलं महाराष्ट्रापासून, गुजरातला वेगळं केलं.
1950 पूर्व आलेले परप्रांतीय लोक यांनी महाराष्ट्राची संस्कृती जोपासली, महाराष्ट्रात मराठी पण शिकलं, मराठी संस्कार घेतले, मराठी उत्सव घेतले, सगळे गुण अंगीकृत केले. आणि 1950 नंतर जे 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 परप्रांतीय आले, मग त्यात गुजराती असेल, पंजाबी असतील, मद्रासी असतील, कन्नड असेल, तामिळ असेल, मोस्टली उत्तर बिहारी परप्रांतीय मोठ्या प्रमाणात मुंबई होऊन दाखल होऊन मिळेल त्या ठिकाणी स्थायिक होऊ लागला. मग त्यांनी ते गटारे पण सोडली नाहीत, नाले पण सोडले नाहीत, डोंगर झाडी पण सोडली नाहीत, गावखेडे पण सोडली नाहीत आणि रस्ते फुटपाथही सोडले नाहीत. मिळेल त्या ठिकाणी परप्रांतीय बाबा आपलं स्थायिक होते, स्थिरतावर होते. याबाबत सरकारची उदासीनता आज मुंबईमधली पूर्ण मिठी नदी गिळंकृत केली हे अतिक्रमण परप्रांतीयांनी. आणि आजच्या पावसाळ्याची स्थिती काय आहे? आज त्या मिठी नदीचं नाल्यामध्ये रूपांतर झालंय. जी 50 मीटरची नदी असते, जी 50 मीटरची नदी असते, म्हणजे अर्धा किलोमीटर झालं ना, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, म्हणजे 50 मीटर म्हणजे अर्धा. तर मिठी नदीचं नाल्याचं स्वरूप आलं. आतंकीय परप्रांतीयांच्या झोपडपट्ट्या मिठी नदीच्या खाडीत बसू लागल्या, खाडी बुजू लागली, बसू लागल्या.